विद्यार्थ्यांना थोडं त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे जर आपण करिअर सुचवलं आणि भाग्यांकाप्रमाणे किंवा जन्मतारखेप्रमाणे आपण जर त्यांना गाईड करू शकलो तर आवडीचाही ते शिक्षण क्षेत्र निवडतील आणि यशस्वी पण होतील. आणि 4-5 ऑप्शन्स अंकाप्रमाणे देते की एकच ऑप्शन दिला आणि तुम्ही तेच शिका असं नाही होत. मग आत्ता काही लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांची ती आवडच नाहीये, परंतु कुटुंब चाललंय, लग्न केलंय, मुलं झाली आहे, पण आम्ही आता तेच करतोय, पण आम्हाला त्याची आवडही नव्हती. आणि मग मी चेक करते तेव्हा लक्षात येतं की भाग्यांकाप्रमाणे अरे यांचं चुकलेलंच आहे. त्यांचा भाग्यांक 1 आहे आणि त्यांच्यावर रविग्रहाचा प्रभाव आहे. तर रविग्रह कसं आहे आपल्याला माहिती आहे, तो तेजोमय आहे. म्हणजे ह्या मुलांमध्ये खूप प्रचंड ऊर्जा आणि हुशार आहेत ही मुलं खूप हुशार असतात. तर भाग्यांक 2 आहे ना, खूप शिक्षण घेतील असं नाहीये, खूप मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल अशा पद्धतीची त्यांचं हे नसते. तर जे विषम अंक आहेत 1, 3, 5, 7, 9 ह्यांचा विचार केला ना तर ह्यांना सायन्स फील्डच योग्य आहे. कारण जेव्हा केस समोर येते तेव्हा गोष्टी जास्त सविस्तरपणे मांडता येतात. हे आता आपण अर्ध्या पाऊण तासामध्ये फक्त हे सांगू शकतो की ह्याला यश मिळू शकतं एवढं असं आहे. आता 5 अंकाची लोक तुम्हाला जास्त सीए दिसतील. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती. अनसीन मराठीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेत. आता 10वी आणि 12वी नंतरनं काय करायचं, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना भेडसावत असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा आपला हा पॉडकास्ट म्हणजे संजीवनीच ठरणार आहे. याचं कारण म्हणजे आजचा आपला पॉडकास्टचा विषय हा तितकाच खास आणि महत्त्वाचा आहे. अंकशास्त्रानुसार म्हणजेच आपल्या जन्मतारखेनुसार कोणत्या विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, आत्ता त्यांनी कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यावं, याविषयीची चर्चा आजच्या या पॉडकास्टमध्ये होणार आहे. आज आपल्या सोबत आहेत मनीषा राक्षे मॅडम. नमस्कार. मनीषा राक्षे मॅडम ह्या अंकशास्त्रज्ञ आणि सल्लागार आहेत. गेली कित्येक वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत. आय थिंक 2008 मध्ये तुम्ही ह्याच विषयी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. त्याविषयी काय सांगाल? खूप छान अनुभव होता तो सुद्धा. 2008ला भाग्यांकाप्रमाणे मुलांनी काय करिअर निवडावं त्यावेळेला असंच 10वी-12वीच्या एक्झाम झाल्या होत्या आणि मे महिन्यातच आम्ही ती पत्रकार परिषद घेतली होती. आणि त्यावेळेला सोशल मीडिया किंवा एवढं हे नव्हतं. तर मग पेपरमध्ये बातम्या आणि छोटे छोटे इंटरव्ह्यूज, न्यूज चॅनल होते. त्यावेळेला तिथून प्रसिद्धी मिळाली होती आणि खूप लोक अप्रोच झाली, पालक आणि पॅरेंट्स आणि विद्यार्थी सगळे भेटायला आले होते मला. आणि अंकांप्रमाणे त्यांनी कुठल्या क्षेत्रात जावं, काय शिकावं याचं मी छान पद्धतीने गाईड केलं होतं. आणि ती विद्यार्थी आज सक्सेस आहेत, काही फॉरेनमध्ये आहेत. मग त्यांचे 5-6 वर्ष तिकडे झाल्यानंतर मग त्यांचं लहान भाऊ बहीण यांचं पण माझ्याकडून त्यांनी गायडन्स घेतलेलं आहे त्यावेळेला. म्हणजे भरपूर विद्यार्थी आता शिकून मोठे झालेत, कारण ते 2008 आता वर्ष किती झाली बघा तुम्ही. त्या पद्धतीने आजही मी छान गाईड करणार आहे. आणि कसं असतं, अंक म्हणजे त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, विचार या सगळ्या ग्राह्य धरायला लागतात. कारण 1 अंकाची व्यक्ती किंवा 2 अंकाची, हे जे 1 ते 9 अंक आहेत त्याची जडणघडण त्या ग्रहांप्रमाणे झालेली असते. तशाच आवडीनिवडी असतात. म्हणजे मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर करणारच आहे, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर समुपदेशन करणारे, काउन्सिलिंग पण करणार असते की त्यांची आवड निवड काय आहे, कुठल्या क्षेत्राकडे जावं. नाहीतर काय होतं, विद्यार्थ्यांना वेगळीच आवड असते आणि पालक त्यांना फोर्स करतात की नाही तू हे शिक, ते शिक. म्हणजे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना थोडं त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे जर आपण करिअर सुचवलं आणि भाग्यांकाप्रमाणे किंवा जन्मतारखेप्रमाणे आपण जर त्यांना गाईड करू शकलो तर आवडीचाही ते शिक्षण क्षेत्र निवडतील आणि यशस्वी पण होतील. अशा दोन्ही गोष्टीचा आपण विचार करून या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे विद्यार्थी माझ्याकडे आले की मी नुसतं अंकाप्रमाणे तू हे घे, तू ते घे असं मी सांगत नाही पूर्णपणे. त्याचाही विचार घेते आणि 4-5 ऑप्शन्स अंकाप्रमाणे देते की एकच ऑप्शन दिला आणि तुम्ही तेच शिका असं नाही होत.
कारण शेवटी त्यांना त्याच्यामध्ये काम करायचं असतं. त्याच्यामध्ये जर त्याची रुची असेल तर ती व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करू शकते, सक्सेस होऊ शकते आणि चांगला पैसा कमवू शकते. मग आता काही लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांची ती आवडच नाहीये, परंतु कुटुंब चाललंय, लग्न केलंय, मुलं झाली आहे, पण आम्ही आता तेच करतोय, पण आम्हाला त्याची आवडही नव्हती. आणि मग मी चेक करते तेव्हा लक्षात येतं की भाग्यांकाप्रमाणे अरे यांचं चुकलेलंच आहे. इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलंय पण ते 2 अंकाचे आहेत. त्यांना ते आणि मला कबुली देतात की नाही मॅडम मला याच्यात खरंच आवड नव्हती, पण आता शिक्षण घेतलं तर काय करणार. तर माझा प्रयत्न असा राहतो कायमच की बोलून त्यांच्याशी आवड काय आहे आणि 4-5 ऑप्शन दिले की ह्याच्यामधलं त्यांना जास्त कुठलं सुटेबल आहे हे बघून जर आपण त्यांना दिलं ना तर खरंच म्हणजे यशस्वी होऊ शकतात. मला असं वाटतं आपण मेन मुद्द्याकडे येण्यापूर्वी, त्यांना गायडन्स करण्यापूर्वी तुमची जर्नी थोडक्यात सांगितली तर, की तुम्ही ह्या क्षेत्रात कधी आलात आणि आतापर्यंत काय काय अनुभव मिळाले ते थोडक्यात. अनुभव तर खूप मिळाले. मी 22-23 वर्ष झाले या क्षेत्रात काम करतेय आणि मला असं वाटतं मागच्या पहिल्या पॉडकास्टला सविस्तर माहिती मिळाली आहे लोकांना, पण तरी थोडक्यात सांगते की माझा नव्हता विश्वास या शास्त्रावर. म्हणजे आता तुम्ही गायडन्स करताय पण तुम्हाला मार्गदर्शन आणि लोकांनी हे ऐकलंय. खरं तर हे रिपीट होईल पण थोडंसं सांगते, तुम्ही प्रश्न विचारला तर. मॅरेज ब्युरो होता आणि लोक असेच प्रॉब्लेम मधले यायचे, त्यांना मी कुठे पाठवायचं म्हणून मी शिकले. आणि शिकल्यामुळे मग मलाही लक्षात आलं की नाही हे सायन्स आहे. अंकशास्त्र हे खरोखरच म्हणजे सगळे ज्योतिषशास्त्र हे सायन्स बेस्ड आहे, पण अंकशास्त्र कळायला समजायला सोपं आहे. आणि त्याच्यातून जर विद्यार्थ्यांनी याच्यामधून लाभ घेतला, आणि पॅरेंट्स तर बघणारच आहे, हे पालकच ठरवतील आणि विद्यार्थी, आणि जर मला संधी दिली पालकांनी तर मीही त्यांना छान गाईड करू शकेन. तर आपला आजचा विषय म्हणजे 1 ते 9 भाग्यांकानुसार, म्हणजे विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेनुसार त्यांनी कोणतं करिअर क्षेत्र निवडावं. हे बघा, आता पहिल्यापासून सुरू करते. ज्यांची जन्मतारीख 1-10-19-28 आहे त्यांचा भाग्यांक 1 आहे आणि त्यांच्यावर रविग्रहाचा प्रभाव आहे. तर रविग्रह कसा आहे आपल्याला माहिती आहे, तो तेजोमय आहे. म्हणजे ह्या मुलांमध्ये खूप प्रचंड ऊर्जा आणि हुशार आहेत ही मुलं खूप हुशार असतात. मागच्या पॉडकास्टला मी सांगितलं होतं की विषम अंक हे खूप सॉलिड असतात, कारण त्यांना तसं यश मिळतं, कारण ते धडाडीचे असतात. तर 1 अंकाची लोक तशीच आहेत, कारण त्यांच्यामध्ये सूर्याचं प्राबल्य आहे. त्यामुळे सूर्य जसं तेजोमय आहे तसंच त्यांची झळाळी आयुष्यामध्ये होत राहते. तशीच त्यांनी करिअर निवडायचं असतं. आणि निवडायचं असतं म्हणण्यापेक्षा त्या मुलांना ती आवड आहे म्हणून ते क्षेत्र त्याच्यात आहेत ती मुलं, किंवा जे काही आता मी सांगते त्याप्रमाणे. तर 1 अंकाच्या मुलांना किंवा मुलींना, विद्यार्थ्यांना त्यांनी ना इंजिनिअरिंग क्षेत्र, एक तर ते डॉक्टर चांगले होऊ शकतात, ते वकील चांगले होऊ शकतात, परत पत्रकारिता याच्यामध्ये पण ते पुढे आहेत. आणि कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पण 1 अंक पण दिसतो आहे तो त्याच्यामध्ये, कारण इथे जास्तीत जास्त बुद्धीचा वापर आहे. कारण शेवटी मीडिया म्हटलं की तिथे तुम्हाला रिसर्च आलंच आहे. शेवटी अभ्यास करूनच या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तर 1 अंकाची लोक ठिकठिकाणी दिसतात, जिथे अधिकार प्राप्त होईल तिथे आहेत. म्हणजे या मुलांनी स्पर्धा परीक्षा दिले तर यश आहे. ते उत्तम वकील होऊ शकतात. जिथे बोलण्याची कला आहे तिथे हे चांगलं काम करतील. डिबेट वगैरे. डिबेट वगैरे. त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्र यांच्यासाठी खूप छान आहे. मग ते कुठलं, मग ते IT पण चांगलं आहे, डेटा सायन्स चांगलं आहे, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे चांगलं करू शकतात, IIT करू शकतात. परत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये यांना यश आहे. जिथे बोललं जातं त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ते काम करतात, कारण ते लीडर आहेत. ते कोणाच्या हाताखाली काम नाही करणार आहेत. त्यामुळे त्यांची स्वतःची फॅक्टरी असू शकते, कारखानदार असू शकतात ही मुलं, आणि मग त्या पद्धतीने शिक्षणही घ्यावं लागतं. मोठ्या हुद्द्याकडे जाणारा हा नंबर आहे, लक्षात घ्या.
त्यामुळे यांना यश मिळतं. विविध क्षेत्रात तुम्हाला 1 अंकाची लोक दिसतील. मग ही राजकारणात पण आहेत. म्हणजे मग वकिली आली की मग पुढे या गोष्टी राजकारणाकडे जाणाऱ्या पण असतात. त्यामुळे ही खूप प्रचंड हुशार मुलं आहेत. आणि 1, 10, 19, 28 म्हटलं की थोडे नंबर्स बदलले की थोडंसं त्यांच्या विचारांमध्ये वगैरे पण फरक दिसतो. त्याप्रमाणे मी आले विद्यार्थी की आधी त्यांना विचारणार आहे की तुम्हाला काय आवडतं आणि त्या पद्धतीने त्यांना मी गाईड करणार आहे. आणि तसंच आता पुढे जाऊया आपण की भाग्यांक 2. तर भाग्यांक 2 आहे ना, खूप शिक्षण घेतील असं नाहीये की खूप मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल अशा पद्धतीची त्यांचं हे नसते. पोटापुरता अभ्यास करतील, काहीतरी BA BCom करतील असं आहे. पण BA BCom काय वाईट आहे असं नाहीये, अजिबात नाहीये बरं का. पण त्यांना ना कला क्षेत्रात रमायला आवडतं. ही लोक तुम्हाला कला क्षेत्रात दिसतील, जिथे ऍक्टिंग आहे, ड्रामा आहे, थिएटर आहे, परत आकाशवाणी, दूरदर्शन, जिथं पत्रकारिता आहे तिथे पण तुम्हाला 2 अंकाचे लोक दिसतील. पण कलाकार जास्त असतात. ही पेंटिंग्स चांगलं करू शकतात आणि इंटिरियर चांगलं करू शकतात. म्हणजे जिथे कलेला वाव आहे ती गोष्ट करतात. पण मग 2 अंकाचे सगळेच थोडी कलाकार असतात असा प्रश्न पालकांना पण पडू शकतो. पण यांनी ना फॉरेन लँग्वेज मध्ये काम केलं तर खूप छान आहे. किंवा BA MA करून जर त्यांनी पुढे हे शिकलेत सगळे लँग्वेजेस तर त्यांना त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि यांना ना द्रव पदार्थाशी निगडीत कामात यश असतं. मग ही लोक तुम्हाला 2 अंकाची नेव्हीमध्ये पण दिसतात. अच्छा. नेव्हीमध्ये पण हे आहेत लोक. त्याप्रमाणे मग त्या 2 अंकाला गाईड करू शकतो आपण. समुपदेशन चांगलं करू शकतात. MSW सोशल सायन्स याच्यामध्ये हे चांगलं काम करू शकतात. जर हे वकील झालेच तर हे फॅमिली मॅटर्स चांगले करू शकतात. अच्छा. हे क्रिमिनल मॅटर्स वगैरे करू शकत नाही, कारण याच्यावर चंद्राचा प्रभाव आहे. ज्यांच्या जन्मतारखा 2, 11, 20, 29 आहे त्याच्यावर चंद्रग्रहाचा प्रभाव आहे. चंद्र थोडा इमोशनल आहे ना, म्हणजे ही लोक इमोशनल असतात. शांत आहे चंद्र, कसा शीतल आहे, त्यांना जास्त बडबड हे ते नाही जमत. पण ते कामासाठी बडबड करू शकतात बरं का, की जिथे बोलायचंय तिथे चांगली बडबड करू शकतात. तर 2 अंकाच्या लोकांना कलेशी निगडीत कामाची यश आहे. आणि आता भाग्यांक 3चं बघूया. ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21, 30 आहे त्याच्यावर गुरुग्रहाचा प्रभाव आहे. हा विषम अंक आहे 3. त्यामुळे ही पण मंडळी स्ट्रॉंग आहेत. त्यांना पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यश मिळतं. अजून इंजिनिअरिंग कुठल्याही क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ते चांगलं काम करू शकतात. इथे पण तेच आहे की हे चांगले जज होऊ शकतात. न्यायाधीश, MPSC UPSC एक्झाम दिली तर यांना त्याच्यामध्ये चांगलं यश आहे. ते चांगल्या प्रकारे करू शकतात 3 अंकाची लोक. आणि परत 3 अंक आहे बांधकाम व्यवसाय. त्यामुळे मग ह्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे धडे घेतले आणि BTech MTech याच्यामध्ये पण ते पुढे जाऊ शकतात. पुढे मग BTech MTech नंतर पुढे ते आर्किटेक्ट आणि तुमचं ते डिझायनिंग मध्ये वगैरे आजकाल ट्रेंड खूप आहे की विविध हे निघालेत आता, काय म्हणतात त्याला, करिअरच्या खूप संधी ओपन आहेत आता. पण एकदा का त्यांना कळलं ना की आपल्याला नक्की काय करायचं. आता कसं आहे, 10वीची एक्झाम झाली आहे बघा, त्यांना पुढे आत्ता 10वीच्या मुलांना किंवा 12वीच्या मुलांना कुठे जायचं, इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा डॉक्टर, हे 12वीच्या मुलांसाठी ठीक आहे. पण आत्ता 10वीच्या मुलांना काय हवंय की आम्ही BA घेऊ, कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ. तर मग 3 अंकाचे व्यक्ती असतील तर त्यांनी सायन्स घ्यायचंय. इव्हन 1 अंकाच्या लोकांनी पण सायन्सच घ्यायचंय. म्हणजे त्यांना जेणेकरून पुढे 12वी नंतर स्कोप जास्त होतो की पुढे काय करायचे याची दिशा तुम्ही 10वी नंतरच ठरू शकते. 12वीला काय तुम्ही घेताय त्याच्याप्रमाणे. तर जे विषम अंक आहेत 1, 3, 5, 7, 9 यांचा विचार केला ना तर ह्यांना सायन्स फील्डच योग्य आहे.
त्याच्यामध्ये ते चांगलं काम करतील. तर आता वळूयात 4 कडे. ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यावर हर्षल ग्रहाचा प्रभाव आहे. तर काही शास्त्रज्ञ त्याला राहू म्हणतात. मला हे नेहमी एक्सप्लेन करा असं वाटतं, कारण कसं होतं ना, आता विविध लोक याच्यावर बोलतायत, चर्चा करतायत. तर काही लोकांना वाटतं की अरे मॅडम चुकीचं सांगतायत. काही जण त्याला राहू म्हणतात, काही हर्षल म्हणतात. मागच्या पॉडकास्टला मी बघितलं की लोक हेही म्हणतात की हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, पटकन कळत नाही. तर कसं आहे ना, मी ज्यांच्याकडे शिकली आहे ते माझे गुरु डॉक्टर एम कटक्कर सर. ते आत्ता 100 वर्षाचे होऊन गेले असते. तर आम्ही ते शिकलेलो आहोत. तर थोडंसं जर काही चुकीचं वाटत असेल तर त्याच्यावर जास्त हे न करता महत्त्वाचं टॉपिक काय ना हे जास्त जरुरीचं आहे बघणं. तर 4 अंकाच्या लोकांना आहे हर्षल ग्रहाचा प्रभाव. काही जण त्याला राहू म्हणतात, पण थोड्याफार परखडी गुणधर्म सारखेच आहेत. त्यामुळे हर्षलाची लोक खूप ऍक्टिव्ह असतात, मुलं, स्पेशली मुलं. तर त्यांना काय म्हणजे शिकायचं ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन असतं की मी नक्की काय साईड चॉईस करू. पण योग्य सल्ला घेतला ना तर मला नाही वाटत की काही अडचण येते, कारण यांच्याकडे कसं आहे, ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगकडे यांना जास्त स्कोप आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, सॉफ्टवेअर, IIT, सॉफ्टवेअर इंजिनियर, इवन हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये पण ते चांगलं काम करतात. तर आणि जिथे वाहतूक करणारी यंत्रणा असते ना तिथे पण ही लोक चांगलं काम करतात, कारण 4 आहे. परत LIC ऑफिसेस, म्हणजे जिथे सरकारी खाती आहे ना तिथे पण यांना चांगलं काम मिळतं. इव्हन रेल्वेच्या एक्झाम्स पण दिल्या यांनी. स्पेशली मी रेल्वे हा शब्द का वापरतेय, कारण तसं त्यांना यश आहे त्याच्यामध्ये. आता ह्या फॅकल्टीज असतात वेगळ्या वेगळ्या, UPSC, MPSC, याच्यामध्ये भरपूर फॅकल्टीज आहेत. तर स्पेशली यांनी रेल्वेच्या एक्झाम्स दिल्या ना तर ह्यांना जास्त यश आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नक्की विचार करावा. आणि 1 आणि 3च्या मुलांनी ना पोलीस खातं पण बघावं. 1, 3, 9 या विद्यार्थ्यांना पोलीस खात्यामध्ये पण यश आहे. तर त्या पद्धतीने जर मुलांनी हे केलं ना तर यश मिळायला खरंच काही अवघड वाटत नाही मला. मग हे बघा, हे अंकांप्रमाणे सांगणार आहे मी सगळं, पण याचा अर्थ असा होत नाही की 4च्या लोकांनी कॉमर्स घेऊच नाही का. कारण हे ऐकल्यावर पालकांना हा प्रश्न नक्की पडणार आहे की अरे मग आमच्या मुलांनी नक्की काय शिकायचं. की मॅडम तर असं बोलल्या की नाही का हे 2च्या मुलं जास्त शिकत, असं नाहीये. मला समोर बसून त्या व्यक्तीशी बोलावं लागतं. हे आपण काय इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही फक्त हेच सांगू शकता की ह्याला काय सुटेबल आहे, त्याला काय सुटेबल आहे. ह्याच्या पलीकडे 1 ते 9 मध्ये जे येईल तेच सांगणार आहे. पण असं नाहीये. केवळ ते पॉडकास्ट एवढाच ऐकून तुम्ही निर्णय तसा घेऊ नाही शकत, किंवा समोरच्यानी तसा विचार करून गैरसमजही करून घेऊ नये. कारण अनेक गोष्टी ऐकत असतो आपण, तर समोर भेटल्यानंतर त्या गोष्टी खूप वेगळ्या असू शकतात. त्याचं कारण हे डीप आहे. हे मी तुम्हाला फक्त समोर बसून सांगू शकते, कारण परत त्या व्यक्तीचं सगळंच समोर बसून येणार आहे की त्याला आवड काय आहे, त्याचा डेस्टिनी नंबर काय आहे, पूर्ण तारखेची टोटल काय येते, हे केवळ आपण भाग्यांकाप्रमाणे सांगतो. पण हे 100% बरोबर पण आहे. असं नाही की हे थोडक्यात आहे एवढंच खरं आहे की हे थोडक्यातच सांगू शकतो. कारण जेव्हा केस समोर येते तेव्हा गोष्टी जास्त सविस्तरपणे मांडता येतात. हे आता आपण अर्ध्या पाऊण तासामध्ये फक्त हे सांगू शकतो की ह्याला यश मिळू शकतं एवढं, असं आहे. आता 5 अंकाची लोक तुम्हाला जास्त CA दिसतील. CA यांनी कॉमर्स साईडच घ्यावी जास्त, पण यांना इंजिनिअरिंगमध्ये मिळणार नाही का यश, असं नाही. पण 5चा प्रभाव बुधाचा असल्यामुळे कॅल्क्युलेशन्समध्ये यांना जास्त इंटरेस्ट असतो. मग त्याच्यामध्ये अकाउंटिंग आलं, बँकिंग क्षेत्र आलं, तुमच्या बँकांच्या एक्झाम्स हे देऊ शकतात, CS होऊ शकतात, आणि MBA फायनान्स करू शकतात, BBA, MBA फायनान्स. MBA मध्ये मार्केटिंग पण करू शकतात. कारण 5 अंकाची लोक तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील, असं नाही की फक्त बँकिंगमध्येच दिसतील.
मी म्हटलं तसं की विषम अंक हे तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील, त्यांना ठिकठिकाणी काम करायला आवडतं. असं नाही की फक्त कॉमर्स साईडच ही मुलं घेतील, असं काही नाहीये. पण ही जास्त तुम्हाला जर बघितलं आपण तर जास्त कॉमर्स साईडकडे आणि अकाउंटिंगकडे जास्त काम करताना दिसतील. त्याच्यामध्ये त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट वगैरे यासारखे कोर्सेस केले तर त्यांना खूप उपयोग होतो याचा. आणि पुढे जाऊन बिझनेसमध्येच पडतात ही लोक बिझनेसच जास्त चांगला करू शकतात. आणि तुम्ही बघाल तर CA लोक खूप आहेत 5 अंकाचे. म्हणजे काय माहिती का, हे रिसर्चमध्ये लक्षात आलेलं आहे की रिसर्च केला की हे असं काय आहे. रिसर्चमध्ये ह्या गोष्टी सगळ्या कळून येतात. आता 6 अंकाची लोक ज्यांच्या जन्मतारखा 6, 15, 24 आहे, त्याच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. आता शुक्र ग्रहाचा प्रभाव म्हटल्यावर बघा, शुक्र कसा आहे, त्याला मौज मजा आणि शांत निवांत असतात. ही मुलं निवांत असतात, हुशार नसतात असं नाहीये, हुशार असतात. पण कसं असतं ना, ग्रहांचं वरदान असतं आणि ग्रहांप्रमाणेच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी येतात. जसं मी म्हणाले, एक वर रवी ग्रहाचा प्रभाव आहे, तसं शुक्रावर 6 अंकाचा प्रभाव आहे. तर यांना ना कमी वेळेमध्ये जास्त, म्हणजे कमी वेळेत जास्त पैसा कमवावासा वाटत असतो आणि निवांत लाईफ आवडतं. खूप अभ्यासाची मेहनत घेत नाहीत, कमी म्हणजे मेहनत, शॉर्टकट. शॉर्टकट. थोडक्यात ते काय आहे ते वाचायचं आणि परीक्षा देऊन यायचे, मार्क पण चांगले पडतात, नाही असं नाही. पण ते इंजिनिअरिंगकडे काम करतील की नाही याची मला शाश्वती वाटत नाही. शिकणार नाही असं नाही, कारण ते हुशार असतात. हे बघा, शिक्षण घेणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणं याच्यात फरक आहे. आणि त्या व्यक्तीला त्याची आवड असणं ह्याच्यामध्ये पण फरक आहे. तुम्ही बघाल ना, यशस्वी लोक जास्त का होतात, कारण त्यांना त्याच्यामध्ये रुची आहे, आवड आहे आणि त्याच्यामध्ये ते मग 100% काम करू शकतात. तेव्हा कुठे त्या कामाचं समाधान मिळतं. तर ही लोक कुठे तुम्हाला जास्त दिसतील, तर ही लोक एअर होस्टेस होतात. परत जिथे सौंदर्य आहे मग तिथे कला आहे, कला क्षेत्राकडे आहेत. आणि नेव्हीमध्ये पण असतात. जिथे पाणी आहे तिथे शुक्रचंद्रची हे आहे ते दिसतात. हॉटेल मॅनेजमेंट करतात, तुमचं ब्युटी पार्लर आणि मेकअप आर्टिस्ट 6 अंकाच्या अंमलाखाली येतात, कारण तिथे सौंदर्य आहे. त्यामुळे फॅशन डिझायनिंग चांगलं करू शकतात. तर थोडंसं पालकांनी पण थोडा विचार केला की तिची आवड निवड बघितली. आता फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्ट पण चांगले होऊ शकतात. जिथं सौंदर्य आहे तिथले सगळे करिअर तुम्ही करू शकता, असं 6 अंकाचं व्यक्तिमत्व आहे. तर गायडन्स घ्यावा पालकांनी असं मला वाटतं की आणि कदाचित ते मी हे सांगते तर डेस्टिनी नंबरमध्ये बदलू पण शकतं की कदाचित त्यांचा करिअर वेगळं पण होऊ शकतं. असं काही नाहीये की हे सांगितलं तर हेच करायला पाहिजे. पण हे आवडीनिवडी तशाच आहे 6 अंकाच्या. ते तुम्हाला छान राहणे, निवांत राहणे हे पसंत करतात. मग पालक पण डिस्टर्ब होतात, अरे शिकलं पाहिजे नाही का. मग ह्याच्यावर काही उपाय आहेत. न्यूमरॉलॉजी उपाय पण सांगतं की विद्यार्थी अभ्यास नसेल करत तर त्याच्यावर पण उपाय आहेत. म्हणजे हे फक्त एवढंच नाही की तुम्ही हे निवडा ते निवडा असं नाहीये. त्याचं नाव बघितलं जातं, त्याची सही बघितली जाते, जन्मतारखेतले ग्रह कुठले कमी आहेत, मग ते कमी असतील, मग ते अभ्यासाला ते पूरक नसतील तर अभ्यास करण्यासाठी किंवा व्यवसायात नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी कुठलं यंत्र द्यायला पाहिजे हे मी सुचवते. आणि ते सुचवत नाही मी देते, पण मी बघितलं की त्याचे फायदे झालेले आहेत. मागच्या पॉडकास्टमध्ये काही लोकांना उपाय सुचवले होते, त्यांना जॉब पण लागलेले आहेत, जे या 15 दिवसात महिन्याभरात असं घडलेलं आहे की ते आता सेटल्ड होत आहेत. तर उपाय पण करावे लागतात अर्थात, पण करिअर गायडन्स घेणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण कधी कधी बघा, आता या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत तर ऍटलिस्ट एकदा बघायला काहीच हरकत नसते की आपण हे चॉईस करावं का, इकडे जावं का. आणि आता हे ज्यांचा नंबर 6 आहे
त्यांना फॉरेन लँग्वेजमध्ये पण चांगलं काम करू शकतं. एकतर यांना कसं आकर्षण असतं, 6 आणि 7ला ना विदेशाचं आकर्षण पण असतं. त्यामुळे त्यांनी जर फॉरेन लँग्वेज शिकलेत तर ते तिकडे सेटल होऊ शकतात. त्यामुळे आता खूपच मुलांना संधी आहेत शिक्षणाच्या, की ते पुढे छान स्कोप येऊन ते गोष्टी करू शकतात. आता बघूया आपण नंबर 7, ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 आहे, त्यांचा भाग्यांक 7 आहे. त्याच्यावर नेपच्यून ग्रहाचा प्रभाव आहे. तर नेपच्यून ग्रह न्यूट्रल आहे तसा, पण नेपच्यून ग्रहाचे म्हणजे 7 अंकाची लोक पण तुम्हाला रिसर्च मध्ये जास्त दिसतील. जिथे संशोधन आहे तिथे तुम्हाला जास्त दिसतील. ही पत्रकारितामध्ये पण आहेत, ही कला क्षेत्रामध्ये पण आहेत. जिथे डायरेक्शन आहे किंवा मास कम्युनिकेशन आहे तिथे पण ही लोक तुम्हाला जास्त दिसतील. इवन मेकअप आर्टिस्ट पण मी बघितलेत, खूपच छान आहेत 7 अंकाचे, कारण एक कलेची दृष्टी पण त्यांच्यामध्ये आहे. ही लोक पण नेव्हीमध्ये पण चांगलं काम करतात 7 अंकाचे, कारण ते पण 7 आणि 2 नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे यांनाही जिथे पाणी वापरलं जातं तिथे त्यांनाही यश आहे. ही फार्मसिस्ट चांगले होऊ शकतात, हे योगा टीचर चांगले होऊ शकतात. अजून बघा 7 अंक, आयुर्वेदिक डॉक्टर होऊ शकतात. खास आयुर्वेदिक म्हणण्याचं कारण नेपच्यून ग्रह तसाच आहे, कारण त्यांना योगा, मेडिटेशन, आध्यात्मिक नंबर आहे ना, स्पिरिच्युअल नंबर आहे ना, त्यामुळे या गोष्टीमध्ये तुम्हाला जास्त दिसतात. म्हणजे डॉक्टरच्या पण जसं MBBS 20 अंकाची लोक जास्त होऊ शकतात. त्याच्यामध्ये 3 आहे, 1 आहे, 9 आहे, हे MBBS होऊ शकतात. आणि 7 अंकाची लोक ही BHMS आणि BMS याच्यामध्ये चांगलं काम करू शकतात. आणि त्यांचं कसं आहे, आणि ते डायटिशियन चांगले होऊ शकतात, न्यूट्रिशन डायटिशियन, आणि त्यांना ऑर्गॅनिक गोष्टींची फार आवड असते. आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पण हे चांगलं काम करतात 7 अंकाचे लोक. त्यामुळे त्यांना एक आध्यात्मिक बेस असतो 7 अंकाच्या लोकांना. आता कसं ही मुलं लहान आहेत, 10वी 12वीची मुलं लहान आहेत, त्यांना जसं ते पुढे इंजिनिअरिंग कडे पुढे जातात तेव्हा पालकांना सुद्धा, किंवा मी आता जे बोलतीये ना तेव्हा ते लक्षात येतं की नाही आपल्यामध्ये या गोष्टी आहेत. पुढे जाऊन कळतं की नाही याची मला आवड आहे. तर 7 अंक खूपच छान आहे, व्हर्सटाईल आहे, की तो तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये दिसतो. आणि मेन आहे ना, तो संशोधन करणारा नंबर आहे, त्यामुळे त्याला यश चांगलं मिळू शकतं. पण कसं आहे, तो थोडा द्विधा मनस्थितीत येणारा पण नंबर आहे. ते काय करतात, थोडे कन्फ्यूज होतात कुठलंही करिअर निवडताना, आणि सगळ्याची आवड असल्यामुळे काय होतं, कुठलंच नीट होत नाही असं होतं, कारण सगळंच येत असतं. त्यामुळे त्यांनी तर नक्की गायडन्स घेतला पाहिजे की नक्की काय करावं. आणि कसं होतं ना, न्यूमरॉलॉजीचा आधार घेतला ना की ॲटलिस्ट दिशा मिळते. मेन एक व्यवस्थित दिशा मिळाली की नाही मला हेच करायचं किंवा मला याच्यात यश आहे, किंवा मॅडमनी सांगितलंय तर करूया, असं पण होतं. आणि मग त्याच्यामध्ये यश मिळतं तुम्हाला. आता भाग्यांक 8, ज्यांची जन्मतारीख 8, 17, 26 आहे, त्यांच्यावर शनी ग्रहाचा प्रभाव आहे. तर शनीचे लोक तर अतिशय हुशार, बुद्धिमान. 1, 4 आणि 8 ही प्रचंड ताकदीची आणि प्रचंड हुशार लोक असतात, पण त्यांना इतरांच्या तुलनेत थोडं उशिरा यश मिळतं, एवढंच आहे. तर 8च्या लोकांनी बघा, क्रिमिनल लॉयर चांगले होऊ शकतात, यांना अधिकार प्राप्त होणारा नंबर आहे हा. थोडंसं उशिरा यश मिळतं, 40 नंतर यांना थोडं उशिरा मिळतं यश, पण मग एकदम छान असतं. 8 अंकाची लोक तुम्हाला उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करताना दिसतात, असं आहे. हे चांगले कलेक्टर होऊ शकतात. आणि तसं त्यांना थोडं लेट होतं कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे निर्णय घेताना उशीर होतो, किंवा कुठलं चॉईस करू ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं. तर ही लोक चांगल्या प्रकारे इंजिनियर होऊ शकतात, जिथं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितज्ञ ही लोक चांगले असू शकतात. ॲस्ट्रॉनॉट चांगले होऊ शकतात ही लोक, कारण गूढ गोष्ट आहे ना, अंतराळवीर म्हणतो आपण, तर स्पेसमध्ये पण हे चांगलं काम करू शकतात.
तर योग्य गायडन्सनी सगळ्या गोष्टी होऊ शकतात व्यवस्थित. त्याप्रमाणे आणि लोखंडाशी कामात त्यांना यश मिळतं. म्हणजे इथे मेकॅनिकल इंजिनियर पण हे चांगले बनू शकतात असं आहे. पण सायन्स साईडकडेच असतात ही मुलं. यांनी सायन्स साईडच घेतली पाहिजे, कारण 8 अंक आहे त्यामुळे गणितामध्ये खूपच हुशार असतात. तर त्यांनी पुढे इंजिनिअरिंग आणि या गोष्टी कराव्यात. बीटेक एमटेक यांनी करावं आणि असतात 8 अंकाची लोक त्याच्यामध्ये. त्याच्यात चांगलं यश आहे त्यांना. आता वळूयात भाग्यांक 9, 18, 27 याच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तर मंगळ ग्रह तुम्हाला सोशलॉजी मध्ये जास्त यांनी करावं काम. जिथे राजकारण आहे, समाजकारण आहे, हे चांगले लॉयर होऊ शकतात आणि न्यायाधीश होऊ शकतात. आणि बघा, खेळाकडे यांचं जास्त असतं. स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर 9 अंकाची लोक चांगलं स्पोर्ट्समध्ये चांगलं काम करतात. तर 9 अंकाची लोक तुम्हाला राजकारण समाजकारणात दिसतात. तर त्यासाठी वकिली हे क्षेत्र त्यांनी निवडलं तर फार छान आहे. परत इंजिनिअरिंग क्षेत्रात चांगलं काम करतात. अजून फार्मासिस्ट चांगले होऊ शकतात. उत्तम सर्जन होऊ शकतात. उत्तम डॉक्टर असतात हे. आणि जसं मी म्हणाले की विषम अंक तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये दिसू शकतो. तर पायलट चांगले होऊ शकतात ही लोक. आणि स्पोर्ट्समध्ये यांनी चांगलं जर काम केलं तर यांना सरकारी नोकरी आणि सरकारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून हे नाव मिळवू शकतात. यांना MPSC UPSC स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळू शकतं. तर हे झालं अंकांप्रमाणे, बरोबर. अंकांप्रमाणे विषम अंक जरा जास्त ऍक्टिव्ह असतात, चांगलं काम करतात आयुष्यामध्ये. जे सम अंक आहेत त्यांना थोडं इतरांच्या तुलनेमध्ये कमी यश मिळतं. पण हे यश खेचून आणण्यासाठी उपाय आहेत. आपण असं म्हणू, अरे मग आता मी सम अंकाची आहे तर मग मला यश मिळणार नाही का, असं अजिबात नाहीये. हे कसं असतं, हे ठोकताळे ढोबळमानाने सांगितलेले आहेत नाही का, की हे 1 ते 9 हे असं असं आहे म्हणून ते तसंच आहे का, तर असं नाहीये. तर त्या व्यक्तीची जन्मतारीख, जी कोणी मुलगा येईल माझ्याकडे, विद्यार्थी येईल, त्याची जन्मतारीख, त्याचं पूर्ण नाव आणि त्याची सही आणि जन्मतारखेतले मिसिंग ग्रह काय आहेत याचा पूर्ण स्टडी केला जातो. आणि मग त्याची आवड काय आहे हे पण बघितलं जातं. म्हणजे अंकांप्रमाणे मला कळणारच आहे की याला कशामध्ये यश मिळू शकतं, हे मला समजणार आहे. पण हे मला समजेल, पण त्याच्या भाग्यात ते आहे का हे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. हे काम न्यूमरोलॉजिस्ट करू शकतं. सांगू सगळेच शकतात की याच्यामध्ये यश मिळेल, त्याच्यामध्ये मिळेल, पण ते पूर्णपणे मिळणार आहे का हे बघ. मेहनत तर सगळेच करतात, करायला लागतेच. पण हे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर त्याचा 100% जर रिझल्ट येणार असेल तर मग आपण तो प्रयत्न का नाही करायचा. म्हणजे एकदा प्रत्येकाने ती डेट आपली किंवा सही हे एकदा अनालिसिस केली पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे माझ्याकडे अगदी विद्यार्थी दशेपासून मुलं आलेली आहेत, आज ते मोठ्या हुद्द्यावर कामं करतायत. असं माझ्या म्हणजे भेटून सांगितलेलं आहे मुलांनी की मॅडम असं असं झालंय मॅम, तुम्ही सांगितलं, आम्ही हेच चॉईस केलं, आम्ही हे निवडलं, आज आम्ही सेटल्ड आहोत असं. तर येणाऱ्या जातकाची पूर्ण जन्मतारीख, नाव, सही, जन्मतारखेतले मिसिंग ग्रह, त्याच्यावरचे उपाय हे सगळे आपण करू शकतो. तर आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर मी करेनच की त्यांनी कुठली फील्ड घ्यावी किंवा काय करावं. मग त्यांना जर त्याच्यात अडचण येणार असेल तेही मला कळणार आहे की हे तर चॉईस केलंय, पण त्यासाठी उपाययोजना काय आहेत. तर त्यासाठी छोटे छोटे उपाय असे आहेत की ग्रहांची यंत्र आपण देतो आणि मग ते धारण केल्यानंतर बरीच, म्हणजे लोक सांगतात की मॅम तुम्ही काय केलंय की आता तो अभ्यासावरून उठतच नाही, सांगावं लागतं रे आता बास अभ्यास करू नको, असं त्यांना सांगावं लागतं. तर मला असं म्हणायचं की प्रत्येकाने एकदा ट्राय करायला हरकत नाही. याच्यातून नुकसान तर काही होणार नाही, झाला तर फायदाच होईल नाही का. म्हणजे मी झाला तर याच्यासाठी म्हणते की काही लोकांचा विश्वास नसतो या गोष्टीवर की अरे असं केलं नाही, असं थोडी होतं, असं म्हणणारे पण खूप जण असतात. पण आपण हा जीवन प्रवास करत असताना अडथळे तर येणारच आहेत.
पण ते अडथळे आलेले जाणवणार नाही, हे इतकं सुंदर शास्त्र आहे. म्हणजे ते त्याच्यातून आपण पटकन बाहेर पडू शकतो. तर मी आजपर्यंत बघितले बघा की प्रत्येकाच्या 80% लोकांच्या जन्मतारखेमध्ये तुम्हाला 5 दिसणार नाही, 5 अंक दिसणार नाही. हो, जे हा रिसर्चमध्ये लक्षात आले म्हणजे आत्ताच्या माझ्या स्वतःच्या अभ्यासावरून मी बघितलंय की 5 अंक खूप कमी लोकांच्या तारखेत आहे. मग ज्यांच्या नाही आहेत, इवन माझ्याही नव्हता, ज्यांच्या नाही आहेत त्यांना आपण उपाय करतो. कारण तारखेमध्ये 5 असणं खूप महत्वाचं आहे. ती लोक खूप यशस्वी होतात. 5 85 किंवा 80% लोकांच्या तारखेत 5 नाहीये. 6 बऱ्याच लोकांच्या, 6 50%. एक अंक पण आहे, एक अंक पण आहे, पण 5 नाहीये. म्हणजे आजपर्यंत मी जे काम करते त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आले की 5 अंकाची यंत्र मी खूप दिलीत लोकांना, मी स्वतः घातलंय. म्हणजे मी हे घालून बघितलं की खरंच असं काय होतं का, बघूयात. जे तेव्हा मी काम नव्हते करत. म्हणजे जन्मतारखेत जर 5 नसेलच तर त्याच्यावर उपाय. पण काय होतं, लॉस काय होतो आपला? करेक्ट, लॉस होतो म्हणण्यापेक्षा त्याचे बेनिफिट्स मिळत नाही. म्हणजे 5 नसेल, जर मुलं लहान असतील तर ते अभ्यास करत नाही, आळशीपणा करतात. जर ते अभ्यास थोडे मोठे होऊन अभ्यास करायला लागले तर त्यांना तेवढं म्हणावं तसं यश मिळत नाही. मोठे झालो, नोकरी व्यवसाय करायला लागलो तर तेवढा पगार मिळत नाही. प्रमोशनला अडकाठी येते, प्रमोशन होत नाही. पैसा आला कुठे गेला कळत नाही. म्हणजे आर्थिक स्टॅबिलिटी राहत नाही. अच्छा, थोडक्यात काय की लहान मुलांना काय होतं तर अभ्यास करत नाहीत, अभ्यासात यश मिळत नाही. मोठ्या होत जसं जातो आपण तशी आर्थिक स्टॅबिलिटी राहत नाही. मग आज म्हणजे बघा तुम्ही 5 अंकाला किती महत्व आहे. का पण एवढं पॉवरफुल काय आहे? कारण 5 अंक पॉवरफुल आहे. तो विषम अंक आहे, तो बुधाचा नंबर आहे, म्हणून तो पॉवरफुल आहे. जसं 1 ला रवी आहे तसं 5 ला बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी. बुद्धी जर नसेल तर मग तुम्ही करणार काय, काय काम करू शकतो आपण. त्यामुळे बुधाचं यंत्र हे मला खूप जणांना माझ्या सकट घातलेलं आहे. मी सुद्धा मी ते घातल्यानंतरच लोकांना दिलेली आहेत यंत्र. मी सुरुवातीला हे अजिबात काम कधीच केलं नव्हतं, करण्याची इच्छाही नव्हती की मी हे काही करेन. अनवधनाने मी इकडे आली या क्षेत्राकडे आणि त्याच्यामध्ये मी काम करते. म्हणजे कसं असतं ना, स्वतःचा विश्वास बसला तर तुम्ही चांगलं काम करू शकता या क्षेत्रामध्ये, बरोबर. कुठलंही क्षेत्र असू दे. जर मी ते घातलं आणि मला जाणवल्या त्या गोष्टी की अरे नाही, हे केलं रे, हे होतंय. तुमच्या अनुभवावरूनच मग मी ते काम चांगलं करू शकले. म्हणजे माझी आवड जरी ज्योतिष नसली तरी माझे नंबर्स त्याच्याकडेच वळणारे होते. हे नंतर रिअलाइज होतं. मी जसं म्हणाले की आत्ता मुलांना वाटेल की किंवा पालकांना वाटेल हे असं काही नाही, पण जशी मुलं मोठी होत जातात तसं त्या स्व अनुभवावरून कळतं की नाही, हे असंच आहे. म्हणजे तो स्वभाव, त्या आवडीनिवडी, ती विचारांची ह्या सगळ्या गोष्टी किंवा लकी नंबर्स, लकी कलर्स हे ठरलेले आहेत. मग ते वेअर करून बघा ना तुम्ही की काय फरक पडतो. असं आहे. कारण कलर थेरपी हे पण एक सायन्स आहे. आता मुलं परीक्षेला जाताना पण मी काही क्ल्यूज देत असते त्यांना की तुम्ही, म्हणजे ते छोटे छोटे क्ल्यूज आहेत, तर ते व्यक्तिपरक ते बदलतात. त्यामुळे मला ते इथे सांगता नाही येणार की काय असतात क्ल्यूज. ते क्ल्यूज देत असते मी की असं करा तसं. आणि बघा, शेवटी अनुभवावरूनच कळलं की अरे मी हे काम केलं तर हे फायदा होतोय. मला तरी कुठे माहित होतं आधी की हे असं केल्यावर असं होतंय, नाही का. जसं जसं लोकांनी मला सांगायला सुरुवात केली, फोन करायला लागले लोक की मॅम असं होतंय, तेव्हा मग मी म्हटलं अरे हे सायन्स आहे, हे सायन्स आहे. असं म्हणजे स्वतःचा विश्वास बसायला लागतो तेव्हा तुम्ही चांगलं काम करू शकता. जसं की 5 हा पॉवरफुल नंबर आहे. त्यांनी स्वतःसाठी योग्य दिशा निवडली, करिअर निवडले, पण त्याला सक्सेस भेटत नाहीये. ते कशामुळं? मग त्याची नाव आणि सहीचं नक्की गडबड असण्याची शक्यता आहे. हा, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी नावातला बदल. अच्छा, नावातला बदल इन द सेन्स की ती सही योग्य नंबरवर नसेल तर ते योग्य नंबर म्हणजे ग्रह, हे पण लक्षात घ्या. ते योग्य ग्रहावर आणण्याचं काम न्यूमरॉलॉजिस्ट करतो. मग एखादा अल्फाबेट वाढवावा लागतो
किंवा कमी करावा लागतो. म्हणजे सही सुद्धा तेवढी हो हो पॉवरफुल आहे. आता बघा 23 अंक आहे, 23 जन्मतारीख आहे. ओके, आपण धरूया 23/1/2010. हा या मुलाच्या किंवा मुलीच्या तारखेमध्ये 5 आहे का? नाहीये. ते 2 आणि 3 ची टोटल 5 आहे. 5 आहे. पॉवरफुल तो 5 अंक म्हणतेय मी. तो अंक मिसिंग आहे. पण त्या मुलाच्या जन्मतारखेमध्ये 2-3 असल्यामुळे किंवा 2 ची टोटल 5 असल्यामुळे तो मुलगा हुशार आहे. नक्कीच तो हुशार आहे. पण कुंडलीमध्ये ग्रह मांडताना तो पॉवरफुल 5 दिसतच नाही. म्हणजे या मुलाला पण आपल्याला बुधाचं यंत्रही द्यावं लागतं, म्हणजे जेणेकरून त्यांना त्याचे जे गुणधर्म आहेत ते मिळावेत, मग फायदा दिसायला लागतो. म्हणजे हे प्रत्येक ग्रहांचा अभ्यास, प्रत्येक अंकांचा तितकाच अभ्यास महत्वाचा आहे. आता आपण बुधाबद्दल का बोलतोय की त्या नंबर बद्दल, कारण हे शैक्षणिक आपलं सेशन आहे की मुलांनी काय निवडलं पाहिजे, काय गाईडलाईन घेतली पाहिजे. तर आता मी परत एकदा थोडक्यात सांगते, म्हणजे हे फॉलो केलं लोकांनी तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. ज्यांची जन्मतारीख 1-10-19-28 आहे किंवा आपण भाग्यांक म्हणूया, आता सगळ्या लोकांना कळलेलंच आहे. जे विषम अंक आहेत ना, त्यांनी अगदी सायन्स साईडचा विचार करायला हरकत नाही. पण विषम अंक आहेत पण मार्क्स कमी पडलेत, अशा वेळेला ऍडमिशन पण मिळणार नाहीये, हो की नाही? मग अशा वेळेला तुम्ही गायडन्स घेऊन जर काम केलं तर जास्त बरं आहे, नाही का? हे ढोबळमानाने सांगू शकते मी आता की हे असं असं तुम्ही करू शकता. पण कदाचित 2 आणि 6 अंकवाल्यांना आता 90% पडलेत, पालकांना असं वाटते की त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्र निवडावं, आणि ते काही चूक नाहीये, ते बरोबरच आहे. पण पुढेही त्याच्यामध्ये काही काही व्हेरिएशन्स आहेत, ते भेटून आपल्याला सांगता येतात की काय करायला पाहिजे. म्हणजे काय होतं, पालकांचा विचार, मुलाचा विचार आणि मी सांगते ते प्रेडिक्शन, या तीनही गोष्टीचा ताळमेळ बसवूनच ते करिअर ठरवलं जातं. हा, ते करिअर ठरवलं जातं, त्याशिवाय ते होतच नाही. कारण त्या मुलाला मला बोलावं लागतं की तुला काय वाटतंय, की तुला आवड काय, तू हे करू शकतोस का, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत, मी आधी ते जाणून घेते. आणि मग तारखेप्रमाणे मला कळतंच की काय करूयात. मग एक पालकांचं सेशन आमचं झालं की मग ते ठरू शकतं काय आहे. म्हणजे आजपर्यंत तरी आम्ही असंच गायडन्स केलेला आहे की त्यांनी कुठल्या याच्याकडे जावं. शेवटी आता 10वीच्या विद्यार्थ्यांना हेच आहे की कॉमर्सला जावं, बीए करावं किंवा सायन्स करावं, ह्या 3च गोष्टींचा विचार आता आहे. जे 12वी झालेत त्यांनी पुढे काय करावं, इंजिनिअरिंग करावं, डॉक्टर फील्डकडे जावं की डिग्री घ्यावी किंवा डिप्लोमा करावा इंजिनिअरिंगचा, या गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत. तर त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तिपरत्वे शिक्षणही बदलतं आणि भविष्यही बदलू शकतं, प्रेडिक्शनही बदलू शकतं. तर एवढंच मला म्हणजे पालकांना थोडं त्याची फोड करून सांगायचंय की असं केलं तर या गोष्टी पण ग्राह्य धरायला लागतील आपल्याला, की ते सगळा अभ्यास करूनच ते सांगावं लागेल. आणि जन्मतारखेमध्ये आणि याच्यामध्ये अडचण असेल तर ते उपायही करावे लागतील. तर अशा पद्धतीने मनीषा मॅडमने आपल्याला थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती दिली की तुम्ही थोडक्यात ह्या क्षेत्रात जाऊ शकता. पण ह्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर मॅडमला तुम्हाला भेट द्यावीच लागेल, कारण एकमेकांशी बोलल्याशिवाय तर काही नाही. तेच मी सांगतेय की हे फक्त अंकांप्रमाणे काय असू शकतं तेवढंच सांगितलंय, कारण त्याच्यामध्ये डीप स्टडी वेगळा आहे परत. कारण हे एवढ्या छोट्या वेळात केस समोर आल्याशिवाय डीपली तुम्ही विचारही करू शकत नाही आणि बोलूही नाही शकत. ती व्यक्ती, तो विद्यार्थी, त्याच्या समोरच आपल्याला या गोष्टी जास्त डिस्कस करता येतात. आता तुमचं हे मार्गदर्शन 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खरंच महत्त्वाचं ठरले. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून परत एकदा इथं आलात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना जे भरघोस यश मिळालं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि अनसीन मराठीने पुन्हा एकदा मला इथे बोलावलं, संधी दिलीत मला विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर माझे विचार मांडण्याची, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
थँक्यू. अशा अशा विषयांवर अजून तुम्हाला माहिती घ्यायची असेल, असे वेगवेगळे पॉडकास्ट बघायचे असतील तर आपल्या अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्हालाही याविषयी काही मार्गदर्शन भेटलं असेल, माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा नाही हे बरोबर आहे, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.